आणि आता बातमी आहे राज्यातल्या पावसाची। बीड, नगर, पुणे आणि पैठणमध्ये पावसामुळे प्रचंड नुकसान झाले, तर कुठे घरात पाणी शिरल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। पाहूया। राज्यामध्ये सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसाविषयी एक धक्का देणारी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे। बघा, गेल्या महिन्याभरापासून बंद झालेल्या पावसाने आता परत एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा, पॅसिफिक महासागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रावरती या ठिकाणी चक्रीवादळाचं संकट थैमान घालण्याची शक्यता आज आपल्या पंजाब डक साहेबांनी आणि आज हवामान खात्याकडून आज वर्तवण्यात आलेले आहे। कारण गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ महाराष्ट्रावरती पुढील 2 ते 3 तासांमध्ये या ठिकाणी धडकणार असल्याची मोठी बातमी आताच हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यासोबत आज प्रमुख या 10 जिल्ह्यांमध्ये रात्री 2 वाजता मागील 10 वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ या ठिकाणी घुसणार असल्याची बातमी समोर आलेली आहे। कारण हे वादळ पॅसिफिक महासागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण करत असल्यामुळे या ठिकाणी हे तयार झाल्याचं या ठिकाणी हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता प्रचंड मोठं राक्षसी वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने या प्रमुख 10 जिल्ह्यांमध्ये आता हे राक्षसी वेगाने चक्रीवादळ या ठिकाणी धडकणार असल्याची मोठी बातमी सुद्धा समोर आलेली आहे। बघा, हे चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने या प्रमुख 10 जिल्ह्यांमध्ये पुढील 2 ते 3 तासांमध्ये या ठिकाणी दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या या 10 जिल्ह्यांमध्ये आज रात्री 2 वाजता सर्वात मोठा धोका या ठिकाणी वादळी वाऱ्याचा बसणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। बघा, आज नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। विशेषतः शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरायला सुरुवात झालेली आहे। आज भारतीय हवामान खात्याने याबद्दल आताच या प्रमुख 10 जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी आता जाहीर करून टाकलेला आहे। या 10 जिल्ह्यांसोबत अजून 5 जिल्ह्यांना या ठिकाणी रेड अलर्ट सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे। गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, अन्यथा या चक्रीवादळाचा मोठा धोका तुम्हाला, तुमच्या परिवाराला आणि तुमच्या शेतीला होऊ शकतो। अशा पद्धतीची माहिती आज भारतीय हवामान खात्याने आणि आपल्या हवामान अभ्यासक पंजाब डक साहेबांनी दिलेली आहे। कारण गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठा पाऊस आज पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। परंतु आज फक्त पाऊस पडणार नाही, तर या पावसासोबत 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची आज हवामान खात्याकडून शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। त्या वाऱ्यांसोबत या ठिकाणी चक्रीवादळ घुसण्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता राज्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आज हवामान खात्याने केलेलं आहे। बघा, प्रत्येक नागरिकांनी विशेषतः शेतकरी बांधवांनी या ठिकाणी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। कारण शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही रात्री झोपी गेलात आणि तुमच्या शेजारी तलाव असेल, नदी असेल आणि या ठिकाणी या नद्या नाल्यांना पूर येऊ शकतो, तळा फुटू शकतो, अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। कारण पुढचे 2 तास भयंकर या ठिकाणी धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या चक्रीवादळाचा फटका सर्वात जास्त पुढच्या 2 ते 3 तासांमध्ये 10 जिल्ह्यांना बसणार असल्याचं या ठिकाणी आज भारतीय हवामान खात्याने सांगितलेलं आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थानी आता या सप्टेंबर महिन्यामध्ये 3 तारखा सुद्धा जाहीर केलेल्या होत्या। त्या 3 तारखांना सर्वाधिक जास्त पाऊस पडलेला आहे। त्याचप्रमाणे आता या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा पाऊस पडलेला होता। आता त्याचप्रमाणे ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची मोठ्या प्रमाणामध्ये दाट शक्यता वर्तवण्यात आलेली होती आणि त्याप्रमाणे या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे। या चक्रीवादळाचा भयंकर पावसाचा मोठा धोका आणि नुकसान होण्याची शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे। बघा, आज रात्री 3 वाजता हे चक्रीवादळ या प्रमुख 10 जिल्ह्यांमध्ये घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वच नागरिकांनी या ठिकाणी विशेषतः शेतकरी बांधवांना या 10 जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या आहेत। बघा, या ठिकाणी राज्यातील विविध ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। सरकारकडून आपत्कालीन परिस्थितीमध्ये करणाऱ्या बचाव योजना म्हणजे त्या ठिकाणी जे कोणी अडचणी सापडलेले आहेत तर त्यांना त्या ठिकाणी बाहेर काढण्यासाठी NDRFच्या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। वादळाच्या पार्श्वभूमीवरती अनेक उपाययोजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे तुम्हाला या संकटाचा या ठिकाणी सामना आता करावाच लागणार आहे। यासाठी कोणत्या तारखांना या ठिकाणी मोठ्या पावसाची अजून शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आज तुमच्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस पडेल, कोणत्या जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस पडेल, कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, कोणत्या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडेल, कोणत्या जिल्ह्यांमध्ये 40 ते 50 किलोमीटर ताशी प्रति वेगाने मोठ्या प्रमाणामध्ये वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। एकंदरीत संपूर्ण सविस्तर माहिती पाहून घेऊयात। त्यासोबतच रात्री 2 वाजता
या वादळाचा तुम्हाला कसा फटका बसू शकतो याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। तर बघा मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, मुंबईकडून हे वादळ या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये तयार होत असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। याचाच सर्वाधिक धोका या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला कशा प्रकारे या वादळाचा सामना करायचा आहे, कशा प्रकारे उपाययोजना करायच्या आहेत, राज्य सरकारने काही उपाययोजना यासाठी केलेत आहेत का, विशेष जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुमच्यासाठी काही या ठिकाणी सूचना देखील हवामान खात्याने दिलेल्या आहेत। सरकारने तुम्हाला या सूचना सुद्धा पाळायला सांगितलेल्या आहेत। त्यामुळे या सूचना कोणकोणत्या आहेत या ठिकाणी तुम्हाला पाळायच्या आहेत। नेमका तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता रात्री चक्रीवादळ दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आज रात्री 2 ते 3 वाजता हे चक्रीवादळ या 10 जिल्ह्यांमध्ये दाखल होईल, परंतु जे उर्वरित या ठिकाणी 26 जिल्हे आहेत तर या 26 जिल्ह्यांमध्ये सुद्धा अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या अतिमुसळधार पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणामध्ये पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तुमच्या घरासमोर या ठिकाणी मोठी मोठी झाडे असतील, घरासमोर मोठ्या प्रमाणामध्ये जर कुजलेली बिल्डिंग असतील तर या ठिकाणी कुजलेल्या बिल्डिंगमध्ये, खचलेल्या बिल्डिंगमध्ये, त्यासोबतच कुजलेल्या झाडापाशी थांबू नका, कारण याचा महाभयंकर तोटा तुम्हाला होऊ शकतो। या ठिकाणी तुमचं घर उद्ध्वस्त होऊ शकतं, अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे। कारण आज सकाळपासून या 10 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या पावसाला सुरुवात झालेली आहे। 120 ते 150 किलोमीटर वेगाने या ठिकाणी अरबी समुद्रामधून हे चक्रीवादळ तयार होत होता। आता हे सरकत पुढे आलेलं आहे। पुढच्या अजून 2 ते 3 तासांमध्ये मोठ्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे या ठिकाणी प्रचंड पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता बघा कोणत्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झालेली आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये सध्याच्या स्थितीला अतिमुसळधार पाऊस सुरू आहे, कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यासोबतच कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याची माहिती सुद्धा बघून घ्या। बघा शेतकरी बांधवांनो, गेल्या आठवड्यापासून त्या ठिकाणी थांबलेला पाऊस परत एकदा सुरू झालेला आहे आणि या थांबलेल्या पावसाबरोबर चक्रीवादळ सुद्धा या ठिकाणी येण्याची शक्यता आज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। या चक्रीवादळासोबत मोठा पाऊस आहे, त्यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे। नदीकाठचे जे लोक असतात तर त्यांना मोठा धोका सांगितला आहे। समुद्राची परिस्थिती सध्याला खवळलेली आपण सुद्धा पाहिलेली आहे। बघा या चक्रीवादळामुळे समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाटा तयार झालेल्या आहेत। हळूहळू या ठिकाणी मुंबईकडे घसरायला सुरुवात झालेली आहे। मुंबईमधून या ठिकाणी या 10 जिल्ह्यांमध्ये घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा या 10 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसामुळे या ठिकाणी पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता, या ठिकाणी तुमच्या गावामधील मासेमारी करणारे कोण असतील तर त्यांना लवकरात लवकर फोन करून सांगा, कारण नद्यांमध्ये जे मासेमारी करण्यासाठी गेलेले आहेत, विशेष मासेमारी करणाऱ्या सर्व मासेमारी करणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी समुद्रातून बाहेर येण्याचे आवाहन केलेले आहे। कारण पुढच्या 2 तासांमध्ये कधीच न पाहिलेला पाऊस पडणार आहे। हा पाऊस हत्ती पावसापेक्षा मोठा असेल अशा पद्धतीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा एकंदरीत या ज्या 10 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं चक्रीवादळ घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर हे 10 जिल्हे कोणकोणते आहेत त्याची यादी वाचून दाखवता। त्यासोबत शेतकरी बांधवांना या ठिकाणी तुमचा जिल्हा या जिल्ह्यांमध्ये आहे का हे पहा, अन्यथा तुमचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं। तुमच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचू शकतं। त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपला जीव वाचून घ्यावा तर या ठिकाणी कोणकोणती उपाययोजना करायची आहेत, कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर केलेला आहे, येलो अलर्ट जारी केलेला आहे, कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे त्याची संपूर्ण माहिती 1 मिनिटामध्ये देऊन टाकतो। परंतु शेतकरी बांधवांनो, आज प्रशासनाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी हवामान खात्याच्या माध्यमातून सर्व नागरिकांना या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती, सर्व नागरिकांच्या मोबाईलवरती या ठिकाणी मेसेज पाठवायला सुरुवात केलेली आहे। कारण मोठा पाऊस पुढच्या 2 तासांमध्ये या ठिकाणी पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। चक्रीवादळ घुसू शकता अशा पद्धतीची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुमचा जिल्हा या प्रमुख 10 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे, सतर्क राहण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहेत। जर या ठिकाणी तुमच्या मोबाईलला चार्जिंग नसेल तर मोबाईल चार्जिंग करून ठेवा। त्यासोबतच तुमच्या घरात शेजारी एखादा विजेचा खांब असेल तर या ठिकाणी विजेच्या खांबापाशी जवळ जाऊ नका। घरासमोर झाडे असतील तर त्या झाडांपाशी जाऊ नका। अशा पद्धतीने शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे। त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आणि सर्व नागरिकांनी या ठिकाणी सतर्क राहायचं आहे, अन्यथा या मोठ्या पावसामुळे तुमचं सुद्धा प्रचंड नुकसान होईल अशा पद्धतीची माहिती आज हवामान खात्याने दिलेली आहे। बघा
आज रात्री तुम्ही झोपायचं नाही, कारण आज रात्रीमध्ये हे 10 जिल्हे उद्ध्वस्त होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। जर तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही या ठिकाणी आजच्या दिवस झोपायचं नाही, अन्यथा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं। पाणी आलेलं कळणार नाही, पूर आलेला सुद्धा कळणार नाही। तर बघा याच्यामध्ये परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अमरावती जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर बघा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। त्यासोबत सोलापूर जिल्ह्याला सुद्धा या ठिकाणी रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। पुढचे 2 दिवस हालाकीचे आहेत। पुढच्या 2 दिवसांमध्ये मोठ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकरी बांधवांनी या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चक्रीवादळ घुसू शकते। मोठ्या पावसामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आज हवामान खात्याकडून वर्तवलेली आहे।